नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, आता पेरणी झालेली आहे आणि आता पहिली जमिनीची फोड करणे म्हणजे उकळ काढणे व पूर्ण व्हिडिओ मी तुमका या भागात दाखवणार आहे. कसे लोक उकळ काढली जातात व पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा मंडळी, त्या दिवशी तुमका याच मळ्यातली पेरणी दाखवले होते. हे बघा आता रोप रुजून येल्या, पण पाऊस नाही. 8 दिवस आता रोप येता बारीक बारीक वरती असो गुरावाडीतलं मळं आयसो. हे बघा रोप इलेल्याचा, पण ते जमीन बघा कशी सुकली आहे, ती पूर्ण अशी सुकून गेली आहे. अचानक पावसानं फसवला ना आता तरी शेतकरी काय खळवत नाहीत. आपला शेतीची कामं चालूच होत. आता उकळी काढूक सुरुवात झालेलीच. बघा अशी रोप इकडे पेरणी केलेली होती या मळ्यात. आणि बघा शेतकरी इकडे नांगरणी चालूच आहे. इकडे पाऊस नसल्यामुळं ही जमीन आता जमिनीची फोड चालू झाली आहे. पहिलीच फोड चालू आहे इकडे. जमिनीची कशी फोड केली जाता हे आता पूर्ण भाग मी तुमका दाखवतोय. तिकडे बघा अशी जमीन आहे इकडे. आणि बघा असा हिरवळ इलेला, पण तो पाऊस नाही 8 दिवस. आता एका आमच्याकडे इकडे उकळ काढणे असं म्हणतात. आता पूर्ण व्हिडिओ मी दाखवते तुमका उकळ कशी काढली जाता. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीत उकळ काढली जाता. कोण जोतान काढतात, कोण ट्रॅक्टरने काढतात. अशी ही पद्धत आहे. आमचे खोत श्रीपाद देसाई म्हणून त्यांचा इकडचा परिसर आहे. बघा एवढा परिसर आहे त्यांचा इकडे. आता त्यांची नांगरणी चालूच आहे इकडे. हे बघा स्वतः मालक श्रीपाद देसाई त्या इकडे नांगरणी करतातच. या पद्धतीत नांगरणी करूची लागतात. आता पाऊस असल्यामुळे एकदम हाड येतात. बरोबर जमीन काढ झालेली आहे. या पद्धतीत नांगरणी करतात. जरा ताट येता ना, हा ताट येता. पाऊस नाही ना त्याच्यामुळे ताट येता. जमीन आहे एकदम ताटले येता ना. तो आता दाखवूया. ही बघा जमीन बघा कशी. आता राहण्याचा ही पहिली फोड म्हणतात ती का जमिनीची. आता फोड केली जातात की या पद्धतीत. आणि पावसाळ्यात इकडे भरपूर पाणी असतं, त्याच्यामुळे ही सुक्यातच आता जमीन धरून केलेली आहे. स्वतः मालक श्री श्रीपाद देसाई त्यांचा इकडचा परिसर आहे. बघा भाग हो पूर्ण. नांगरणी कशी केली जातात हे दाखवतो तुमचं. एकदम जमीन ताट मारता पाऊस नसल्यामुळं. ह्या पद्धतीत अशी जमिनीची फोड काढूची लागते. बघा आता अशी जमीन 4 वेळा धरणार आणि मग लावणी लावणार. पहिली फोड चालू आहे जमिनीची. काय कचरो असता, घाण असता, ती सगळी बेनावट करतात. हे बघा इकडे आता तुमका बेनावट दाखवतात. आणि काही दिवसात आता पाऊस येणार.
हे बघा कसं बेनतातो बघा. आणि इकडे जाळलेलं आहे बघा. त्याच्यात ते इकडे बियाणे पेरणार, भाताचा म्हणा, नाचणी म्हणा, त्याच्यासाठी ही पूर्वतयारी जोरात चालू झालेली आहे. या मुंबईवरनं का शिरलेला आमचा बाया या बघा, बरेच दिवसांनी लिहिलेला आणि आता बेनता इकडे या. याची साफसफाई करूची लागता. तरचा भात काय हो बाया, तरचा भात नाहीतर काय ह्या जंगलात करणार. हे बघा कसं काम चाललेलं आता. ट्रॅक्टरात सगळा यावं ट्रॅक्टर सगळं गुतवात ना, मग त्याच्यासाठी ही जमिनीतली अशी घाण काढूची लागतं. तेवढं ठीक काढला नाही तो बघा ह्यो. ह्या सकाळपासून असं काम चाललेलं नाही. आता ऊन पण लागता, इथे ढगतं धरतं, पाऊस येण्याची शक्यता जवळजवळ. तो बघा कशी ढोपरा घालून काढता तो बघा इकडे. कसं या मळ्यात पाणी असता ह्याही दाखवणार. असं आमचं भेडशीचं मळं बघा इकडे. आता काढण काढून झालेला. आता ही लाची बेनावड. आता पाऊस फक्त मिरगाकच 1-2 दिवस लागलेलो आणि पूर्ण सुको दुष्काळ. हे बघा पाणी काय बघा इकडे पूर्ण एकदम सुका. आणि जा खनिज साठलेला पाणी आहे तो शेतकरी बघा, आपण त्यांनी जे काय बियाणं पेरलेला, चिबूड म्हणा, तुळशी म्हणा, भेंडे म्हणा, त्याच्यासाठी ह्या पाणी येतं. इला काय करतं काय अरे बाबा भेंड तुळशी चिबूड लावलं ते का आता पाणी घालतं. पाणी घालते रे. हे बघा हे शेतकरी, प्रत्येक शेतकरी जिकडे पाणी आहे तिकडे ह्या कोंडातनं असा डबकातनं पाणी नेता आणि त्या रोपांका घालता. कारण जगो हवी तर काही भेंडो दोडकी चौशी गावणार. हे शेतकऱ्याचा वनवास काय चाललं तर बघा. तो आता घेऊन चाललेलो आहो बघा. आणि तुमका आता दाखवतोय काय मेहनत असतं बघा. आणि तुम्ही म्हणता भेंड देत नाही, चौशी देत नाही. ह्या बघा काय चाललं आता. आता तुमका दाखवतोय कसं तिकडे त्या रोपांका पाणी घालता तो दाखवतोय तुमका. हे बघा चारो बिरो इकडे गडग्यात रुजून लिहिलेलो होता हो बघा. पण तो पाऊस नाही या, त्याच्यामुळे आता ह्या रोप सगळा मरून जाणार. त्याच्यासाठी कोण पंपान पाणी मारतात, कोण हंड्यानी पाणी मारतात. ज्याच्याकडे जी सामायन त्या वस्तून ते पाणी घेतले जात आहे बघा. आता त्याला फड म्हणतात गावच्या पद्धतीत. असं फड केलेलो हा. भेंडे दोडकी तवशी चिबूड हे असे रोप त्यांनी बियाणे घालून रोप आता तयार झालेला आहे इकडे. बारीक बारीक रोप इलेला आणि त्याच्यासाठी हो आता पाणी घालून चाललेलं हो बघा. हे बघा हे निवगडाची वय म्हणतात, एका निवगड म्हणतात हो बघा. हो शेतकरी बघा काय त्याचे पराक्रम चालले ते बघा. किती मेहनत करणार, अजून वय पण करूची. हे बघा आता पाणी देता तुमका दाखवते. हे बघा या पद्धतीत असं जमिनीवर पाणी घालता. काय करणार जगो कवी ना. हे बघा ही भेंड्याची रोपं लावलेली ती बघा. हे बघा या पद्धतीत असं तो पाणी देता इकडे. असा कंटिन्यू दररोज सकाळी येऊन तो असं पाणी शिपता. तेव्हा हे रोप असं हे बघा बारीक बारीक रुजवून नेलेला भेंड्यांचा. भेंड खाऊ कव ना, त्याच्यामुळे ह्या पाणी देवता इलेला. असं काम चाललेलं प्रत्येक शेतकऱ्याचा. काय करणार नाही तर पाणी नाही घातलं तर ह्या का रोप रुजणार नाही, मारणार. हे बघा अजून वय पण करूची. वयसाठी बघा शिर्डी बिर्डी इकडे आणलेलीच होत आणि थोड्या दिवसात वय करणार. पण पावसाची वाट बघतात आणि ऊन बघा काय लागतं आता. शेतकरी फुकट खाता. फुकट खाता. अरे फुकट काय खाणार, हे आमचं हे जीव जाय दिलेलो आता. शिपून सकाळी 7 वाजता इलेलो गडिया. 7 वाजल्यापासून त्यानं आता 20-25 डंबरी वाचला ना तिकडे. आणि पाणी असा दररोज द्यावचा लागता. तेव्हा ह्या रोप बघा एवढा रुजून इलेला. त्याची वाढ होण्यासाठी हे आता पाणी द्यावचा इलेला. असा काम प्रत्येक शेतकऱ्याचा चाललेला. काय करणार ह्या पावसात आता दुष्काळच म्हणायचो जवळजवळ. खूप अजून खूप बांधूची आहे बघा. ही बघा जवळान एकदम खूप कोसळलेली आहे. तुमका दाखवतो इकडे जेव्हा. हा हे बघा ही वरंडी बिरंडी आणलेली आहेत. हे बघा हे आमचा प्रथमेश फार्म हाऊस म्हणून. हे बघा ही जवळान बघा. पहिल्या पावसात खूप आता उलटी गेलेली आहे बघा. आणि हे गवत आणलेलं आहे. आता पूर्ण चप्पर असा करूचा. इकडे पार्टे बिर्टे आपले तुमका माझे व्हिडिओ इलेलेच होत पार्ट्यांचे. हे बघा ही आता खूप थोड्या दिवसात करणार. आता न इलाज झालेलो. आता आम्ही रोपांमध्ये पाणी देत आहो, नंतर ही कोपीचा बघताव. हे बघा हा कलबा शिपणार की तर भेंड जोडकी शिपणार. अरे काय शिपायचा तरी काय शेतकरी आणि काय जगायचा कसा. हा ही कौला बघा वादळान कशी खाली पाडवला आणि फुटली कशी आहेत ती बघा. हा न इलाज झालेलो. ही जेवणासाठी इकडे लाकडा पण ठेवलेली आहेत. जिकडे पार्टे वगैरे करतात जेवणाचे त्याच्यासाठी ही लाकडांची बघा तयारी पण करून ठेवलेली आहे. पण हे छत असा उडवलेला.
असा हिरवळ इलेला इकडे. पण हो चारो आता काय काय मरत पण इलेलो. हे बघा चारो तुमका दाखवते आता मरत कसं इलो तो. हे बघा ह्या पद्धतीत चारो बघा बाकत इलो एकदम. हा हो बघा हे एकदम आता मार काटलेल्यासारखं झालेलो आहे बघा. याचं कंडिक्शन बघा काय आता कसं शेतकरी अजून ह्या जमिनीची उकळ काढूची आहे. पाणी पाऊस नाही तर उकळ काय काढणार. रोप फक्त बियाणी फक्त पेरून झालेली आहेत आणि रोप बारीक बारीक केलेला फक्त. आता प्रत्येक शेतकरी कोण मशीनने फवारणी करता, कोण हांड्याने आणून पाणी ओतता, असं काम चाललेलं. बा भाकरी तरी खाल्ल्या सकाळी. हा भाकरी खाऊन रे बाबा. भाकरी बिकरी खाऊन गेलेलो आघडी म्हणता. आता दाखवते पुढे शेतकऱ्यांची कामं कशी कशी चालली आहेत आपल्या कोकणात आधी. हे बघा मंडळी, मी आता इकडे सड्यावर येलेलो आहे आणि राजेंद्र प्रभाकर उर्फ बापू देसाई यांच्या बागेत इलेलो आहे. आणि आता तुमका इकडची बेनावट दाखवतो कारण पाऊस गेलेलो त्या लोका ही श्रावण महिन्याची आता सुरुवातीक परत बेनावट करतात आणि खत पाणी घालतात कलबांका. आता पूर्ण भाग मी तुमका दाखवणार आहे कशी बेनावट केली जाता कंपाऊंडात कलबांची. या पद्धतीत तुमका आता मी दाखवणार आहे. हे बघा या पद्धतीत तिकडे बेनावट केलेली आहे मस्तपैकी. जे पावसाच्या पूर्वी जी चैत्राच्या महिन्यात जो रान रुजवून येता येलदोर म्हणा व सगळं आता त्यांनी इकडे मारलेलं आहे बघा. हे बाजूक आमची या बाजूक आमची बाग आहे इकडे आणि आता ही व्हाळी आहे या बाजून. आता मी असं खाली खाली चाललं आहे तिकडे. हे बघा असे ढीग त्यांनी बनवून ठेवले आणि हे ढीग नंतर मग हे दिवाळीच्या नंतर जाळायचे. हे बघा हे सुकवून जातात. अशी या पद्धतीत चांगली मस्तपैकी अशी बेनावट केलेली आहे. आपल्यात बाणेवाडीतली माणसं आहोत भुशेकर, मधुकर भुशेकर आणि गणपत गुरव ही गँग चांगलीच अगदी बेनावडीसाठी. तुमका जर बेनावडीसाठी अशी माणसं हवी असतील तर तुम्ही कॉल करू शकतास. आता मी पूर्ण भाग त्यांचा दाखवतो इकडे. बघा कलबा मोठी मोठी तिकडे खत घालून. हे बघा मंडळी त्याने आता पहिलं पाण्याचा खत घातलेला. हे बघा 10-26 खत व इतर टेरामिन म्हणून असं खत असतात. ह्या पद्धतीत चरी मारून किंवा असे 3 पद्धतीत खता टाकली असतात कलबांका. हे बघा या पद्धतीत असा खत घातलेला त्यांनी. खताबद्दल त्यांनी टेन्शनच आणि त्यांची व्यवस्था चांगली असतात. खत पाणी पण चांगलं असतात. त्या पद्धतीत त्यांची बाग धरली जात आहे. हे बघा मेहनत भरपूर करतात बागेसाठी तर ते आंबे हो नुसते असेच आंबे होत नाही. हे बघा काय बेनावडीसाठी आता ही माणसं लावलेलीच होत. आता ते परत पाऊस पडलं की खत घालणार, परत श्रावण महिन्यात खत घालणार. अशी 3 पद्धत खताची असतात. त्याच्यानंतर त्यांची फवारणी चालू होतात. अशी त्यांची बाग आहे इकडे. पूर्ण अशी बाग त्यांनी घेतलेली आहे इकडे. म्हणजे चलोक एकदम मस्तपैकी आणि सुशोभ अशी दिसता बाग. खत पाणी घालूक सुद्धा चांगलं येणं जाणं खत पाणी व्यवस्थित असा घातला जाता. हे बघा कलमांच्या मुळात नाही बघा खता टाकलेलीच होत. बघा अशी पूर्ण अशी खालसर अशी मोठी बाग आहे त्यांची. बघा या पद्धतीत त्यांची उंची बघा कलमाची काय ती. बाग पण चांगलीच धरता आणि त्यांची मेहनत पण चांगली आहे. निश्चित धरता म्हणजे नाही त्यांची मेहनत चांगली आहे. खत पाणी म्हणा फवारणी म्हणा व्यवस्थित टायमिंगमध्ये केली जातं तेव्हा ते आंबे असे धरतात कलम बघा. आता मी पुढे पुढे चाललं आहे तिकडे त्या माणसांच्या तिकडे. असं त्यांचा परिसर पूर्ण भेनून झालेलो आहे. बघा ही पूर्ण अशी कलबाची बाग आहे त्यांची. दोन 250 कलबात त्या बागेत आणि सगळी धरती कलबात चांगली आणि सड्यावर बाग आहे एकदम उन्हात बाग आहे एकदम. बाग पण चांगलीच लागत आहे. या पद्धतीने अशी नाही मुळात बघा एकदम साफसफाई केलेली आहे मस्तपैकी अशी. बघा
प्रत्येक कणबा खत दिलेला. कणबाची आता इकडे तुमका बेनाट दाखवते कशी करतात ती. असं शेतकऱ्याचं काम चाललेला. प्रत्येक शेतकऱ्याचा ह्याचा पाऊस नाही म्हणून त्यासाठी ही बेनावडाचा करून घेतात. हे बघा असा जंगल असतं आणि या पद्धतीत तोडूचा लागतं. बघा जंगल किती आता बघा. त्या खतामुळे वाटतं जंगल जास्त झाला असा वाटतं नाही म्हणता. हां खता घालतात ना वर्षा का. हे बघा हां त्याच्यामुळे सगळं आता वाढला या खत बीज भरपूर घालतात ना. तर बघा या पद्धतीत सगळा जंगल लिहिलेला कणबाच्या मुळाचा. आता हे तोडून काढूचा लागतं. ही बघा ही म्हातारी बघा कशी काम करतात. काम करणार भारी ऐकलास. त्या वयात काम करणार साधारण काम नाही कसा वनिता. पण काय करणार पोटासाठी काहीतरी करू का ना. करू खावा ना होय तर पोरगं नोकरी बिरक चांगलं खरं खय येत नोकरी आता झाली तरी खय येत. मग काय करणार काय करणार हे आपली रोजची मजुरी काय 200 रुपये देतो ती आपली घ्यायची. मग काय करणार करू खावा बारीक सारीक कामं करीत राहायची. नाही इलाज आपलं शेतकऱ्याचं. ह्या पावसानं धानकाक लावला ना. हा काय करणार आता. दाढी चिपोचे इलेत भेंडे चिपोचे इलेत करायचा का या पावसापुढे. शेतकरी जगणार कसो. हा आता मजुरी तरी झाली आहे. आपली नेमकी बागे तेवढे राहिलेले आहेत. आता आपलं कोण आपली मशिनी मारून घेतात. आमका काम काय हे बघा त्या पद्धतीत असं टाकळं म्हणतात. त्याची भाजी पण चांगली होता. तुमका जर भाजी बिजी हवी असला तर इकडे मोफत भेटतात का पैसे द्यायचे नाही त्यामध्ये. हा तुम्ही फक्त येवा घेऊन जा आम्ही काढून देऊ हवी तर. तुम्ही माणसाला हाणून द्यावा आमच्याकडे टाइम राहिलेला नाही या. आपल्या पायाने येऊन हाताने हातीन काढून घेऊन जावा कारण या उन्हात आमचं जीव जाऊचो इलेलो आता. हा तर पाणी शिपायची की भाजी खायची टाकळ्याची. हो टाकलोच बघा किती येतो. हा कल्ला ना एकदम मस्त टाकलो ठेवू राखून. कुणी मागला तर देऊ आपण गाडीने मंगलमूर्ती आपली लक्झरी त्याच्यावर पाठवून देऊ मुंबई का. हा पाठवू शकतो आम्ही. हे बघा हे आमचे मुकादम मधुकर भुशेकर म्हणून स्वतः बनावट करतं तिकडे. बघा किती जंगल आता मध्ये आता बहुतेक एवढंच कोपरो आण आता. हा 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 हो तुमच्या शेटला दाखवू का आता व्हिडिओ करून. हो आता दाखवणार हो का त्याच्यासाठीच चाललेला. हो याचा आणि खतबीत कुणी घातलेला ह्या पहिला आम्ही गेले तुम्हीच घातला ना. त्या बास शेट होतो हो हो शेटूतो ना. हा अजून 2 पालेट होतील खताचे. आता पहिलंच पालेट आहे हो. एवढी मेहनत करूची लागता नुसते असेच आंबे होत नाही. हा याची सगळी बिनाट करूची लागता. पाला पातळ टाकून त्याच्यावर मग माती टाकणार अशी पद्धत असतं आपल्या कोकणात. तेव्हा ती झाडा धरतात. त्यात नुसते आंबे नाही. हे बघा अजून एवढं भाग असो बेनावट करू तो. हा नंतर दुसरी बागा त्यांना बेनू का असे त्यांचे 2-3 बागे आहेत. हे बघा मालक नसताना पण काम कशी करतात ते बघा माणसा. हा मावनीदा मालक पैसे देणार ना त्या पद्धतीत काम हवा. हा नाही तर मालक बोलवणार आहोत दुसऱ्या टाइम. हा नाही तर काय लोकांची पद्धत कशी मालक नसताना आपलं बसवून राहायचा दिवस भरायचा. ता यांच्या या माणसांकडे काम नाही. हा पैसो घ्यायचो कष्टाचो पैसो घ्यायचो हरामाचो पैसो घ्यायचो नाही. हा हे बघा असं काम चाललेलं आता मी तुमका दाखवतो इकडे व्हिडिओ तो. नाश्ता पाणी हा नाश्ता पाणी आहे बघा. दुपारच्या वेळ कसा नाश्ता भूक लागता ना हो. आणि आता फणस काय विकत घ्यायचं नाहीत आपल्याच झाडांचे फणस आहेत. माणसं आहे बघा जरा भूक लागली म्हणून या नाश्ता म्हणून बघा फणसाचे घरे खातो. आणि आता भूक लागल्यावर खाऊच लागणार. होय तो आता या दिवसातच घर खाऊ का नाही तर आमका काही मे महिन्यात खाऊक भेटत लागणार पागणात ना. हा टाइम होत आणि आता पिकोक लागले तेव्हा मे महिन्यात पिकायनात पण घरे. हे बघा असे घरे बघा हे बघा फणसाचे ताजे घरे. हे बघा तुमका जर घरे बिरे खाऊचं असेल आता जोरात फणस पिकोक लागलं दे माका तिकडे खाते मी देतो. हा बघा माका देतच आता इकडे. हा भरपूर खावा. जेवणा पिवणं पण आणलेले आहेत आणि जेवण उसरान जेवा. हे काय जेवणा पण तयारीत 2 वाजता जेवा.
एवढा मंडळी आता कोकणात पाऊस पडून आता 8 दिवस झालेले आहेत आणि पेरणी केलेली आहे आणि आता कोकणात पाऊस नाही 8 दिवस आता शेतकऱ्यांची काय हालत होती बघा इकडे. इकडे बियाणा पेरलेला भाताचा आणि हे बघा पूर्ण आता ते बावत इलेला त्याच्यासाठी हे बघा शेतकरी आता काय धावपळ त्यांची चालू होती बघा. हे बघा आता फवारणीची मशीनने पाणी देतं ते बघा. असे भांग्याक लावणार याच्यात दाढ पेरलेली इकडे रोप पेरलेला तिच्यात दाढ तयार होणार. हे बघा असे शेतकरी इकडे पाणी देतात. प्रत्येक जण असे आता कोण इंजिनात देता कोण भांड्याने असे पाणी वाटता असं शेतकरी कामात चाललेली आहेत आपल्या कोकणात. हे बघा तिकडे पाणी देतात बघा. हे बघा मंडळी आमचे हे रंजन गुरव शेतकरी आहेत आणि त्यांनी इकडे बियाणा पेरलेला भाताचा आणि आता इकडे पाऊस नाही आपल्या कोकणात 8 दिवस झालेले आहेत पेरे करून. आहे ना रंजन? आता ह्या पाणी देवता इलेला शेतीक पाणी धुरलो झालेलो मध्ये मध्ये रोप आहे बघा रुजूला. या पद्धतीचं पाणी देतो तिकडे. असं प्रत्येक शेतकऱ्याची धावपळ उडावलेली आहे कोकणात. अशी जमीन पूर्ण भिजवणार. बघा मंडळी इकडे आता हे भाताचा बियाणा पेरलेला आता बारीक बारीक कोंब इलेले आहेत आणि पाऊस नाही 8 दिवस त्याच्यामुळे बघा कसं झुरलो झालो होतो. बारीक आता कोंब इलेले आहेत आणि प्रत्येक शेतकरी आता आपापल्या भागा कसा पाणी देता रोप येण्यासाठी. बघा आमचे हे योगेश तांबे आता बघा स्वतः आता इकडे मशीन घेऊनच इलेले आहेत. एवढा वजा घेऊन आता शेतकरी कशी कामं करतात बघा आपल्या शेतात ते. हे बघा मंडळी पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांची काय हालत चालली आहे बघा इकडे. प्रत्येक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीत पाणी मारतात आपल्या शेतावर रोप येण्यासाठी. हे बघा आमचे योगेश तांबे बघा आता पाटीर एवढा 20 लिटर पाणी घेऊन आता पाणी मारता इकडे शेतीसाठी. शेतकरी कमी नाही पडणार ऐकणार ना काहीतरी उद्योग चालूच आहे शेतकऱ्याचा. बघा रोप जगण्यासाठी काय तयारी बघा त्यांची. हे बघा या पद्धतीत त्यांची तयारी आहे इकडे. का हात पंपान कसं पाणी मध्ये येता बघा इकडे. असं प्रत्येक शेतकऱ्याचं काम चाललेलं आहे शेतातनं. तसं पाणी दिलं जातं बघा शेती का. पाऊस नाही त्याच्यामुळे ह्या पाणी देवता इलेला